गौरीताई आज होती तोपर्यंत एवढे सगळे लाडू बांधले होते ड्रायफ्रूटचे, भाजून मिक्सरला वाटून वगैरे खजूरसोबत, आणि हे सगळं बाकी होतं. नंतर गौरीताई तिच्या टायमिंगनुसार गेली. नंतर मी सगळे ड्रायफ्रूट लाडू होते ते भरून घेतले. बेसनाचे लाडू भरले, परत मेथीचे लाडू भरले, तसेच ड्रायफ्रूटचे पण लाडू भरून घेतले. आणि रवा लाडूची एक ऑर्डर होती अर्जंटमध्ये, तर तीसुद्धा दिली. आता मला तर रवा लाडूचं नाव घ्यायला ना कसं तरी वाटतं आहे, कारण मला शिव्या घालत असतील काही काही माणसं, की बाई तर रेसिपी तर सांगत नाही, खरं नाव घेते रवा लाडूचं. खरंच सांगते, खूप लोड आहे. ऑर्डरचासुद्धा आहे, आणि दुसरं म्हणजे आम्हाला घर शिफ्ट करायचं आहे, त्याचासुद्धा या वीकमध्ये आम्हाला शिफ्टिंग करायचं आहे. म्हणजे वडगाव शिरीतच आहे, बाहेर कुठं नाही जात आहे. तर असो, सांगते मी तुम्हाला की शिफ्टिंगचासुद्धा लोड आहे. आता हे सगळं हलवून तिकडं न्यायचं. मागच्या वेळेला मी व्हिडिओ बनवला होता की पायाखालची जमीन हादरल्यासारखी झाली म्हणून, बघा टेन्शनमध्ये आहे. त्याचंच टेन्शन आहे की बिझनेस आत्ता कुठे सेटल होत होता, तोपर्यंत हे असं झालं. असो, म्हणून काय झालं, आपण हार मानायची नाही. नवीन घरात जाऊनसुद्धा आपण जोमाने बिझनेस सुरूच ठेवायचा आहे. तर एकादशीच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. साबुदाणे भिजत घातले होते, रवा लाडू छान भिजत घातला. सकाळी ह्याचे लाडू करणार मी. आणि ढीगभर भांड्यांचा पडला होता, तो घासून घेतला. बरेच लोक म्हणतात कारभारी काही काम करत नाही, ते त्यांचं ऑफिसचं काम करून मलासुद्धा थोडीफार मदत करतात. म्हणजे फक्त लाडू बांधायला किंवा अर्धा किलोचे पॅकेट करून भरायला, ॲड्रेस प्रिंट करायला, हे सगळ्याला मदत करतात. बाकी हे भाजाभाजी वगैरे त्यांना जमत नाही. सगळी भांडी घासून घेतली, आणि तुम्ही इथं बघा 3:30 पावणे 4 वाजतात मला झोपायला. आणि हे गेले कितीतरी दिवस झालं. सकाळी 7 वाजता उठायलाच लागतं कुठल्याही परिस्थितीत, कारण 1 तासाभरात गौरीताई येते. मी किंवा कारभारी ऑर्डर कन्फर्म झाली, पेमेंट आलं ना की प्रत्येक ऑर्डर लिहून घेतो. तरीसुद्धा मी दररोज रात्री झोपायच्या आधी कोणाचं पेमेंट आलं आणि ऑर्डर लिहून घ्यायची राहिली का हे चेक करत असते. नाहीतर ऐन वेळेला घोळ होऊन बसायचा.